नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण वर्ग 10वी त्यामधील भाग 2 म्हणजेच भूमिती बघणार आहोत आपण. आणि त्यातील पहिला चॅप्टर जो आहे समरूपता, बरोबर आहे. मग आपण टप्प्याटप्प्याने भूमितीचे सर्व चॅप्टर घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भूमितीमध्ये परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. लक्षात आलं? तर बघूया प्रकरण पहिले. बघा काय, समरूपता. या समरूपतेचे काही महत्वाचे की पॉइंट्स आहेत जे तुम्हाला तो चॅप्टर समजण्यासाठी अतिशय महत्वाचे असतील. बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची, काय काय, पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. कशाच्या? पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या कशा एवढे, गुणोत्तरा एवढे असते. त्यानंतर बघा, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे. त्रिकोणांची क्षेत्रफळे कसले? समान उंची असलेल्या त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. कशा? संगत पायांच्या प्रमाणात असतात. त्यानंतर बघा, समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कशाच्या? संगत उंचीच्या. कधी? समान लांबीच्या पायांची दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे. लक्षात ठेवा, हे काही की पॉइंट्स आहेत ज्यातून तुम्हाला पुढचा जो आपला समरूपता जो चॅप्टर आहे समजण्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल, म्हणून लक्ष द्या इकडे. बघा, दोन त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आलं लक्षात? सोपं आहे बघा, किती सोपं आहे. समजा पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काय करू, एरिया A1 मानू. A1, पाया B1 व उंची H1 मानू. इथं लिहा. आलं लक्षात? मानू. तसंच दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय करू आपण, A2, पाया B2, उंची H2 मानू. इथपर्यंत लक्षात आलं? सोपं आहे का नाही? आता आपल्याला काय केलं, इथं माप दिले. मग काय माप आहेत बघा आपल्याला. म्हणून बघा, पाया 9 दिले म्हणजे B1 झाला. B1 बरोबर 9 भेटला. इथं उंची दिली आहे पहिल्या त्रिकोणाची म्हणजे H1 बरोबर किती झाला, 5. तसंच B2 भेटले बघा, इथं पाया काय, B2 बरोबर 10 आणि इथं H2 दिले बरोबर किती आहे, 6 आहे. आलं लक्षात? आता आपल्याकडे एरिया आहे का? नाही. म्हणजे B1 भेटलं, H1 भेटलं, B2 भेटलं, H2 भेटलं का नाही? पुढे बघा, आपल्याकडे एक गोष्ट होती बघा, मी तुम्हाला नोट केली होती. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता इथं कसं करायचं बघा. म्हणून एरिया 1 भागिले एरिया 2 बरोबर इथं काय आहे आपल्याकडे, B1 आहे, B2 आहे, H1 आहे, H2 आहे का नाही? मग काय, संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे. ते लक्षात ठेवा. काय करायचं इकडे, B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. कारण इथं कारण बी लिहा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. लक्षात ठेवा कारण. आता बघा इकडे, म्हणून A1 भागिले A2 बरोबर B1 ची व्हॅल्यू किती आहे, 9 गुणिले H1 किती आहे, 5, B2 किती आहे, 10 आणि H2 किती आहे, 6 बरोबर 9 5 45
10 सक्क 60 भाग जाते का जातोय 15 त्रिक 45 15 चोक 60 म्हणून A1 भागिले इथं लिहा म्हणून A1 भागिले A2 बरोबर किती 3/4 काय विचारलं होतं आपल्याला गुणोत्तर काय येईल मग 3/4 लक्षात आलं का तुमच्या किती सोपं आहे बघा काय भूमिती वाटते तेवढी अवघड आहे का नाही ह्याच्यापेक्षा सोपं आहे आता बघा कसं ते मी सांगतो तसं मग ध्यान द्या आता इकडे ओके मग ओके मध्ये कार्यक्रम करायचा असेल तर आपले व्हिडिओ बघायचे आणि आपल्या व्हिडिओला लई सबस्क्राईब करून शेअर करायचं म्हणजे त्याला बी फायदा झाला पाहिजे ओके बघा आता बघा याच्या एवढं तर अवघड गणित आतापर्यंत बघलो नाही मी एवढं अवघड गणित आहे बापरे तर बघा इथं काय दिले दिलेल्या आकृतीमध्ये बीसी लंब AB आणि एडी लंब AB बीसी लंब AB म्हणजे काय हे बघा बीसी लंब कशावर टाकला AB वरती लंब टाकला म्हणजे तुकडे करते AB चे बरोबर आहे आणि एडी लंब AB एडी हा लंब कशावर टाकला AB वरती लंब टाकला तर बीसी बरोबर किती दिले बीसीचं माप 4 दिले बघा बघा इथं बीसीचं 4 दिले आणि एडीचं किती दिले 8 दिले बापरे एवढा अवघड बघा एक गोष्ट ध्यानात ठेवा मी तुम्हाला नोट दिलतो पाया म्हणलं की उंची बघायची उंची म्हणलं की पाया ध्यानात ठेवायचा लक्षात ठेवा ह्या गोष्टी लय अवघड नाहीत पण अगोदर आकृतीमध्ये एक गोष्ट बारकाईनं लक्षात घ्यायचं की सारखं का आहे आकृतीमध्ये पाया तर सारखा असेल किंवा उंची तर सारखी असेल हे लक्षात घ्यायचं आणि जर दिसलं मग तिथे व्यवस्थित तुम्हाला लगे लगे ते गुणधर्म मी ते दिलेले महत्वाचे गुणधर्म होते ते आठवायचे आणि टप्प्यात कार्यक्रम करायचा ओके मध्ये आता बघा काय इथं दिले काय म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC काढा म्हणले जसे एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर आता इथं काय दिसले बघा BC छेद ED ह्याचा काय दिसलाय BC छेद ED का समान पायाचे त्रिकोण ED पाया समान आहे का नाही हे बघा ह्या त्रिकोणाचा पाया हेच येणार आहे AB ह्या त्रिकोणाचा पाया ABच येणार आहे आलं की नाही मग का कारण बी आलं इथं तुमच्या लक्षात कारण समान पायांचे त्रिकोण लक्षात ठेवा समान पायाचे त्रिकोण बीसीचं माप किती आहे 4 आहे आणि एडीचं माप किती आहे 8 आहे म्हणून 4 1 4 4 दुनी 8 उत्तर किती आलं 1/2 म्हणून म्हणलं ह्याच्या अवघड गणित मी आजपर्यंत बघू नाही 1/2 उत्तर आलं की नाही परीक्षेला आतापर्यंत लई वेळेस विचारले बोर्डाच्या अजून बी विचारू शकते पण ध्यान द्या ह्याच्या रिलेटेड काय तर फिरून देणार प्रश्न समजून घ्यायचं ओके बघा आपल्याला प्रश्न काय तिसरा दिला शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ बघा PS हा RQ वरती काय टाकलाय लंब टाकलाय रेख QT लंब रेख PR QT हा PR वरती हे बघा PR वरती हा QT टाकलाय RQ चं माप किती दिले आपल्याला 6 दिले बघा 6 PS चं किती दिले 6 दिले PR चं म्हणजे या पूर्ण ह्याचं किती दिले 12 बरोबर आहे तर QT काढा म्हणले म्हणजे ह्या QT चं माप काढा म्हणले बघा मग अगोदर आपण काय करू ह्या एरिया ऑफ त्रिकोण PQR चा विचार केला तर ह्याचं काय होते पाया म्हणजे PR होतोय आणि उंची म्हणजे काय होते याची QT होते बरोबर आहे तसंच इथं सुद्धा पाया RS होत असेल तर उंची PS होते बरोबर आहे मग आता इथं काय करू आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचा म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर आहे मग आता इथं काय करू आपण म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले काय पाया गुणिले उंची तर ह्याचा ह्या PQR चा पाया आपण काय आहे RQ आहे तर 1/2 पाया म्हणजे काय RQ बरोबर आहे आणि गुणिले त्याची उंची काय असेल मग PS बरोबर आहे PS आलं लक्षात 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर आता बघा 1/2 ला 1/2 गुणिले RQ चं माप आहे आपल्याकडे 6 गुणिले PS चं किती माप आहे 6 आहे बरोबर 1/2 गुणिले 6 36 ह्या 2 36 ला बघा 18 दुनी 36 म्हणून किती उत्तर आलं 18 कशाचं एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 18 आलं बरोबर आहे पण आपल्याला काढायचंय काय QT चं माप काढायचंय मग QT चं काढायचं असेल तर आपण ह्या त्रिकोणामध्ये काय समजू
क्यूटी हा त्याचे क्यूटी लंब आहे म्हणजे आपण क्यूटी त्याचा उंची समजू आणि पाया पी आर समजू. बघा आता इकडे मग काय होईल या ठिकाणी, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया काय असेल या ठिकाणी, मग त्याचा पी आर असेल आणि उंची काय असेल क्यू टी बरोबर 1/2 गुणिले पी आर चं माप किती आहे टोटल 12. काढायचं का आपल्याला क्यूटी म्हणून जशाला तसं. आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर किती आला आपल्याकडे 18 बरोबर 18 बरोबर 2 न 12 ला भाग झाला बेस सख्ख 12 म्हणून 6 गुणिले उरले काय क्यूटी बरोबर. क्यूटी जशाला तस तिकडे ठेवा, इकडचं गुणाकारातलं 6 इकडे भागाकारात 18 भागिले 6 बरोबर क्यूटी. ह्या 6 न ह्या 18 ला भाग जातो 6 1 6 2 12 6 3 18 म्हणून क्यूटी बरोबर किती आलं 3. लक्षात ठेवा. काय अवघड आहे का, काही अवघड नाही. किती सोपं आहे गणित, सोप्यात सोप्या पद्धतीनं समजून घ्या. बघा इकडे आता बघा भावांनो, ह्या गणितात बरं मी तुम्हाला आधी काय सांगलं, प्रत्येक आकृतीमध्ये काय करायचं, पाया तर बघायचा समान आहे का, नाही तर उंची तर बघायची समान आहे का, काय समान आहे बघायचं. आता समजा इथे त्रिकोण ए बी सी आहे, कोणता ए बी आणि सी ह्याचा, मग ह्याचा पाया काय आहे बी सी आहे की नाही. मग तसाच ए बी सी डी दिले, बी सी डी, ह्याची जर ही उंची असेल तर पाया बी सारखाच आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता बघा एपी डीसी, काय अवघड आहे का याच्यात, काय उंची बी सारखी दिसली आहे, पाया बी सारखा दिसायला. मग काय करायचं, समान पाया समान उंची, लक्षात ठेवा. मग काय करायचं या ठिकाणी, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी जस भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बरोबर ए डी आणि बी सी. हे बघा ए आणि डी आणि बी आणि सी समांतर दिले आणि आपल्याला काय एपी लंब बीसी, एपी लंब कशावर टाकलाय बीसी वर टाकलाय. एबीसी काय असेल इथं, काय एकच, ह्याचं बी एकच, मग ह्याचं गुणोत्तर आपल्याला काय भेटणार आहे, गुणोत्तर एकाच. हे बघा असं, म्हणून त्याला कारण लिहा. कारण काय, समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. लक्षात ठेवा. मग काय असेल उत्तर, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी जसे एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी काय आहे एक जसे एक. किती सोपं आहे माय, किती अवघड वाटारे पण सोपं किती आहे बघा. टप्प्यात कार्यक्रम करायचा असेल तर आपले व्हिडिओ बघावंच लागते. आपले व्हिडिओ बघलं की 10वी बोर्डात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. इथं 5वा प्रश्न बघा, शेजारील आकृतीत पी क्यू लंब बीसी, पी क्यू हा बीसी वर टाकलेला लंब आहे, एडी हा बीसी वरती टाकलेला लंब आहे, तर खालील गुणोत्तरे लिहा. मी तुम्हाला एक वाक्य सांगले होती, वाक्याची वळ काय आहे ती, तर ती वळ काय आहे सांगा, तर ते वळ आहे अगोदर आकृतीतील पाया नाहीतर उंची, हे दोन्हीपैकी काही ना काही बघायचं. म्हणजे समान असेल तर चांगली गोष्ट आहे आणि दोन्ही समान असतील तर चांगली गोष्ट आहे. आता बघा एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी. पी क्यू बी म्हणले, पी क्यू बी हा एवढा आला लक्षात, आणि एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी, पी बी सी म्हणजे हा एवढा, हे पूर्ण मोठा आलं. ह्याच्यात काय पी क्यू बी आणि पी बी सी मध्ये हे दोन त्रिकोण लक्षात आले. आता ह्या दोन त्रिकोणाची गोष्ट सारखी दिसली, पी क्यू बी मध्ये बी पी क्यू उंची सारखी आहे, पी बी सी मध्ये बी पी क्यू उंची सारखीच आहे. मग काय अशा ठिकाणी काय करायचं, संगत म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. मग काय येते, बी क्यू भागिले बी सी बरोबर बी क्यू भागिले बी सी. त्याला कारण समान उंचीचे त्रिकोण आलं लक्षात. पुढे बघा, बघा आता एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी म्हणलंय, पीबीसी म्हणलं की पीबीसी हे त्रिकोण आणि एडीसी म्हणलं एडीसी ही आलं लक्षात. पीबीसी आणि एडीसी मध्ये कॉमन काय दिसायला सांगा मला, पी क्यू आणि डीसी एडी काय दिसायले समान उंची बरोबर आहे. मग समान उंची आणि इथं काय बीसी आणि डीसी समान काय दिसतो ह्याच्यामध्ये पाया.
मग ह्याच्यात जर पाया असेल तर आपल्याकडे काय काय भेटेल आपल्याला पी क्यू छेद एडी. काय कारण समान पाया असलेले त्रिकोण. आलं पी क्यू छेद एडी. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण एडीसी. एबीसी एडीसी ह्याच्यात सुद्धा सेम आहे, समान उंची. बरोबर आहे. मग समान उंची म्हणलं विषय काय येईल बीसी छेद डीसी दोन्हीचा पाया. कारण काय समान उंचीचे त्रिकोण. आलं लक्षात. आता इथं तर बघा एडीसी आणि पीक्यूसी. एडीसी पीक्यूसी बघा. एडीसी म्हणलं की उंची समान आहे, पाया समान आहे. मग काय करायचं असल्या ठिकाणी समान पाया व समान उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतं. मग काय येतं इथं, मग इथं काय येतंय पाया आणि उंची. मग काय आहे याचा पाया सीडी गुणिले एडी. सीडी गुणिले एडी